नमस्कार 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 सर्व पालकांना माझा नमस्कार। आरटी नर्सरी व पहिली 25% ऍडमिशन प्रोसेस आता चालू झालेली आहे। 16 एप्रिल 2024 पासून तर 30 एप्रिल 2024 पर्यंत आपण याला अप्लाय करू शकता। तर काय झालेला आहे बदल यांच्या जन्मतारखेमध्ये ते आपण इथे बघा। 2024-25 या शैक्षणिक सत्रात आरटी 25 प्रवेशासाठी बालकाचं वय जे आहे प्ले ग्रुप आणि नर्सरीसाठी 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 या दरम्यान असलं पाहिजे। म्हणजे 3 वर्ष ते 4 वर्ष 5 महिने 30 दिवस। जर आपण आपल्या बाळाला ज्युनियर केजी मध्ये ऍडमिशन घेऊ इच्छित असाल तर त्याचं वय 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 म्हणजे त्याचं वय 4 वर्ष ते 5 वर्ष 5 महिने 30 दिवस असं असलं पाहिजे। जर सिनियर केजी साठी आपण ऍडमिशन घेऊ इच्छित असाल तर बाळाचं वय 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 या दरम्यान असलं पाहिजे। म्हणजे तो 5 वर्ष ते 6 वर्ष 5 महिने 30 दिवस असं त्याचं वय असलं पाहिजे। जर आपल्याला पहिलीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर बाळ 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 यामधले असले पाहिजे। म्हणजे त्याचं वय 6 वर्ष ते 7 वर्ष 5 महिने 30 दिवस या दरम्यान असणे आवश्यक आहे। यासाठी आवश्यक कागदपत्र काय काय आहे आपण इथे बघू शकता। रहिवासी पत्त्याचा आपला पुरावा पाहिजे, तो सर्वांसाठी अनिवार्य आहे। विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला सर्वांसाठी अनिवार्य आहे। कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र इथे असल्यास आपण त्याचा फायदा घेऊ शकता। त्यानंतर जर बाळ दिव्यांग असेल तर त्याचं दिव्यांग असल्याबाबतचं 40% जास्त असलेलं प्रमाणपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे। तर 16 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2024 या दरम्यान आपण याला आता फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तर संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचायची, फॉर्म भरताना व्यवस्थित काळजी घ्यायची। आपण जो ऍड्रेस आपण त्याच्यावर भरणार आहात तो एकदम अचूक भरायचा आहे। गुगल मॅपवर आपल्या घराचा ऍड्रेस अचूक निवडायचा आहे आणि त्या आजूबाजूच्या 1 ते 3 आणि 3 ते 6 किलोमीटर मधल्या कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 शाळा आपण इथे यावर्षी निवडू शकणार आहात। तर संपूर्ण माहिती घ्या। पहिले कागदपत्र काय काय लागतं ते विचारा। त्यानंतर सगळे कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर इंटरनेट कॅफेवर जा आणि योग्य आणि अचूक माहिती आपली भरल्याची खात्री केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आपल्याकडे जतन करून ठेवा। जेव्हा याचं लॉटरी पद्धत लागेल त्या लॉटरी पद्धतीमध्ये या ऍप्लिकेशन वरून आपण स्टेटस बघू शकता की आपल्या बाळाचा नंबर लागला की नाही। जर आपला नंबर लागलेला असेल तर आपल्याला त्याचा मेसेज देखील आपल्या मोबाईलवर येत असतो। ठीक आहे, तर याप्रमाणे संपूर्ण माहिती माझ्याकडे जेवढी आहे तेवढी मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। जास्तीत जास्त लोकांपर्यंत या माहितीला शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच याचा फायदा घेण्यात येईल। ठीक आहे, याच प्रकारच्या माहितीसाठी माझ्या चॅनल बरोबर राहा, सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य आणि अचूक माहिती मिळत राहील। धन्यवाद।